श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि तुमच्या चांगल्या इच्छा सगळे पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांना स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, मुलांनी केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी आणि मुलं हुशार आणि तेज बुद्धी होण्यासाठी आज मी एक विशेष मंत्र सांगणार आहे आणि हे मंत्र आपल्याला दररोज 108 वेळा म्हणायचा आहे. एकदम हा छोटा मंत्र आहे. मी वरती तुम्हाला मंत्र लिहून देईल आणि हे मंत्र मुलं जर म्हणत असेल, मुलाला म्हणता येत असेल, मुलं मोठे असेल 2-4 वर्षाचे किंवा 2-4 वर्षापासून ते पूर्ण मोठे 25 वर्षापर्यंत मुलं हे मंत्राचा जप करू शकतात आणि आपली बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढवू शकतात आणि मुलांची तेज बुद्धी होती. तर हे मंत्र कसं म्हणावे? हे मंत्र बघा, सकाळी आपण दिवस निघतानाच हा मंत्र म्हणायचा आहे. अंघोळ झाल्याच्या नंतर देवासमोर एक अगरबत्ती लावून घ्यायचा आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे. आता मंत्र मुलं म्हणत नाही, मुलं छोटे आहेत, बाळ असेल म्हणता येत नाही किंवा एक मुलं ऐकत पण नाही. अशा वेळेस आईने हा मंत्र म्हणायचा आहे आणि समोर देवाजवळ बसायचं आहे, अगरबत्ती लावायचा आहे आणि एक तामणामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याच्यात आपल्या मनातले आपण हे मंत्र आपल्या मुलांसाठी म्हणतोय आणि म्हणून असं मुलांची स्मरणशक्ती वाढवावं म्हणून इच्छा सांगून त्या पाण्यात 3 बोटं बुडवायचं आहे आणि हा मंत्र म्हणायला सुरुवात करायचं आहे. बघा, आई आपल्या मुलांसाठी कोणतीही सेवा करते, कोणतेही मंत्र जप, तप, व्रत, वैकल्य करते, ते देवसुद्धा प्रसन्न होतो आणि आपल्या मुलांना जसं आई मागते त्याच स्वरूपामध्ये मुलांचं चांगलं होत राहतं. एवढी सामर्थ्य आहे आईच्या विनंतीमध्ये आणि आईच्या प्रार्थनेमध्ये. बघा, जसं तुम्ही म्हणून ते मंत्र मंत्रित करून ते पाणी तीर्थ मुलांना देता, पण मुलांनी जर ते म्हणून तीर्थ स्वतःने ग्रहण केलं तर तेवढंच जास्त अजून प्रभाव पडत असतो. पण जर काही कारणाने मुलं म्हणतच नसेल आणि मुलं छोटे असते, त्यांना बोलता सुद्धा येत नसेल, तर अशा वेळेस आईने करावं. हा मंत्र हा सूर्याचा मंत्र आहे. सूर्यदेवा जसं देव कसं एकदम चमकत असतात, सगळ्यांच्या जीवनामध्ये उजेड असतं आणि सूर्यासारखं मनुष्य चमकावं म्हणून सूर्याची आराधना केली जाते. आपण सूर्याला जल अर्पण करतो. बघा, सूर्याला जल अर्पण जे मनुष्य सूर्याला जल अर्पण करतात दररोज नित्यनेमाने, त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही अडथळे येत नाहीत. सरकारी नोकरीला जे मुलं बसलेले सरकारी नोकरीसाठी जे मुलं तयारी करतात आणि ज्या स्पर्धा परीक्षामध्ये सरकारी नोकरीसाठी जे मुलं स्पर्धा परीक्षा देतात, अशा मुलांनी तर दररोज सूर्याला जल अर्पण करावे. उगत्या सूर्याला, असं नाही की 12, 1, 2 असं नाही. उगतं सूर्य जसं सूर्या टाईम उगवतं त्यावेळेस सूर्याला जल अर्पण करावे. असे केल्याने मुलांना परीक्षामध्ये कधीही अपयश येत नाही आणि प्रत्येक परीक्षामध्ये ते यशच प्राप्त करत राहतात आणि त्यांना गव्हर्नमेंटच्या नोकरी भेटत असते. गव्हर्नमेंटच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना अडथळे येत नाही. म्हणून सूर्याला दररोज उठल्या जल अर्पण करावे. म्हणजे एक तांब्यात पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात एक फूल असेल तर घालावे, लाल फूल नसेल तर थोडंसं कुंकू आणि 1-2 अक्षता टाकून आपल्याला सूर्य ज्या साईडला सूर्य उगवतो त्या साईडला तोंड करून हात वरती करून सूर्याला जल अर्पण करावे. चला तर मग आज आपल्याला आईने मंत्र कोणतं म्हणावं आणि मुलाने पण हा मंत्र म्हणावा. हा मंत्र कोणता आहे ते मी तुम्हाला सांगते. हा मंत्र अत्यंत प्रभावशाली आहे. या मंत्राचा जो कोणी पाठ करेल नित्यनेमाने 5 मिनिट, समजा 108 वेळा तुम्हाला जमत नसेल तर 5 मिनिट बसून एका जाग्यावर 5 मिनिट ते 20 मिनिटापर्यंत ह्या मंत्राचा जर तुम्ही जप केला, तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही अडथळे येणार नाहीत, कोणतेही संकट येणार नाहीत आणि तुमच्या मुलं हुशार तर होणारच, त्यांची बुद्धी इतकी तेज होणार. फक्त हुशारवरून फायदा नाही, फक्त बुद्धी तेज आणि ह्याच बुद्धीनं माणूस आज चंद्रावर जाऊन आलेला आहे. असे महान मुलं बनतात.
तर हे परमपूज्य गुरुमाऊलींनी प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगितलेला हा मंत्र आहे आणि आपल्या मुलाकडून आवर्जून हा मंत्र म्हणून घ्यावा. जसं तुम्हाला मी सांगितले, मुलं जर करत नसेल तर आईने करावं. तो मंत्र कोणता आहे ते बघूया. ओम ओम ह्रीं गृहिणी सूर्याय आदित्य श्रीं. ओम ह्रीं गृहिणी सूर्याय आदित्य श्रीं. बघा, हा एकदम छोटा मंत्र आहे. ओम ह्रीं गृहिणी सूर्याय आदित्य श्रीं. मी वरती लिहून देते, तुम्ही हे मंत्र म्हणा आणि हे मुलांना कडून सुद्धा तुम्ही म्हणून घ्या. जर मुलं म्हणत नसेल तर तुम्ही स्वतः म्हणा. माळ जर असेल तुम्हाला तर 108 वेळा म्हणा किंवा लगातार 5 मिनटं मुलांना बसून द्यायचं. मुलं म्हणत राहतात. एकदा मुलांना सवय झाली की मुलं म्हणत राहतात. हे मंत्र तुम्ही दररोज मुलाकडून म्हणून घ्या. बघा, तुमचे मुलं किती हुशार होतात, स्मरणशक्तीमध्ये किती वाढ होते, मुलांचं प्रगतिशील होतात. मुलं कधीही माघारी येत नाही. आणि कोणतीही परीक्षा असू द्या, स्पर्धा परीक्षा असू द्या, आणि आता कसं परीक्षा पण चालू झालेल्या आहेत, युनिट टेस्ट, सेमिस्टर, 2 सेमिस्टर, 4 युनिट टेस्ट, ह्याच्यामध्ये सुद्धा मुलांना मार्क जर चांगले पडले तरच आजकालची मुलं पास होतात, पुढच्या वर्गात जातात. तर आता नवीन सिस्टम झाले. आधी कसं होतं की मुलं नापास झाले तरीही पण पुढच्या वर्गात जायला हे होतं, पण आता असं नाही आहे. पास झाले तरच आपण पुढच्या वर्गात जाऊ शकतो. तर आता खूप हे झालेलं आहे. मुलं हुशार होणं, मुलं स्मरणशक्ती वाढणं, मुलं तेज बुद्धी होणं, मुलांचे आत्मविश्वास वाढणं हेच महत्त्वाचं आहे. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माझी माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा आणि जर चुकलं असेल तरी करा, आणि जर तुम्हाला काही विचारायचं असेल तरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. धन्यवाद. शुभ दिवस.